हिजा कशाला फोन आलाय. हॅलो, हां बोल ना. अगं काही नाही, इथं मी मला 20 तोळ्याचं एक मोठं लांब माझ्या गळ्यात नेकलेस घातलेलं आहे ना मी सध्या. तर त्याला काय झालं होतं, ते थोडं एक कट गेला होता ना त्या नेकलेसचा. 20 तोळ्याचे काय माझ्या गळ्यात हे बघ कसलं छान दिसतंय. तर ते रिपेअर करण्यासाठी मी ह्याच्यात दुकानामध्ये आले होते. हो, सोन्याच्या दुकानात. हो, तुला तर लय खेड्यात दिलंय जणू. हो, ती तपणी आली ना बाळातपणाला, 4थं लेकरू आहे आता तिला. तर ती काल आली होती, पोरगी झोपली होती, आजी बसली होती पोरीपाशी, माझ्याकडे गप्पा मारा आली. ती म्हणली शाळेपासून भेटच नाही झाली आपली. हो, पोरगी झाली आता. 3 पोरच आहेत. आत्ताशी पोरगी झाली. तर म्हणली बाई गाठ नाही भेट नाही. तर मग आली होती. ती म्हणली तुला लय खेड्यात दिलंय, रोज जेवारी काढतीस, काही बी काम करीतीस जणू, रोजाने जातीस. हो नाही अगं मी अगं माझा मातीचा हेच संबंधच नाही. मी सध्या हे काय हिलची सँडल घातली आणि इकडं मॉलला आले होते. हो, ते गळ्यातलं माझं 20 तोळ्याचं लॉकेट आहे का, तर ते बदलायला. हो, माझी हे काय अगं काय झालं माहिती का, माझ्या हिलचं थोडं हे झालं होतं ना, काय म्हणतात त्याला, थोडी माझी हिल डॅमेज झाली होती. तर ती पण म्हणलं रिपेअर करून घ्यावा. तर सध्या केली, ते सोन्याच्या द्वारेने रिपेअर केली. चांदीची चप्पल आहे ना माझ्याकडं. तुला काय माहिती, तू काढीत असतील रोजाने दुसऱ्याच्या जेवाऱ्या. 150 रुपये 200 रुपये रोजाने. किती रुपये रोज आहे तुमच्याकडं? हां का, म्हणजे मी काल गावाकडं होते ग चपणीकडं, आता मी सिटीमध्ये आले ना. माझा नवरा हो लय भारी, जणू तुझा नवरा रोज पितोय, मारितोय, तुझे दागिने इकितोय, डुप्लिकेट गळ्यात घातलंय तुझ्या. नाही बाई, माझा नवरा तर दारूला कधी हात लावित नाही जन्मात. माझे तर कधी दागिन्याला बी हात नाही. हो ना बाबा, थांब ना बेवड्या, एक सोन्याचा दागिना ठेवला नाहीस माझ्या गळ्यामध्ये. भीक मागावं लागायली दुसऱ्याची, तर 250 रुपये रोजाने काढावं लागायला लागले. जेवारी काढते का नाही, रोज येतोय का नाही, तवार मुत प्यायला तुला पाहिजे का पैसे? अशी हानीन काढाय निघितून मला 30 रुपये पाहिजे. 30 रुपये पाहिजेत? तिथं साखल्याच्या डब्यात ठेवले जा, 30 रुपये घे. एवढं कुठलं 30 रुपये? मुताडा प्यायचा असं 90 दिशी. मला डिस्टर्ब करू नको. मी जेवारी काढते नाही तर तिसरा पारा पैसे द्यायचा नाही तो कामावाला, समजलं तुला? आता सोनं बी नाही काही काय, सगळं मोडलंय. अंड्याच्या पोळ्या करून, अंड्याच्या पोळ्या तुझे अंडे फिकून देईन काढून मी. जा तिकडा. अंड्याच्या पोळ्या कर. त्या घी कोंबडीच्या अंडे करता घरामध्ये. चूल बी नाही, गॅस बी नाही, चुलीव कर. गप की आता. हॅलो, अगं काही नाही, ॲक्च्युली ते माझा मॅनेजर आला होता ना. माझ्या BMWचं काय झालं, थोडा स्क्रॅच पडलाय. कोणाची तरी ॲक्च्युली गाडी गेली तिथून, सो माझ्या BMWला असा स्क्रॅच पडला. तर ते मॅनेजर विचारत होता नीट करायचं का. ते म्यूट केल्यामुळे तुला आवाज नाही ना आला ॲक्च्युली. तर म्हणलं तेच, तुझा नवरा लय दारू पितोय वाटतं. माझा नवरा इथं नसतोच म्हणजे नाही का, जास्त आम्ही दोघं बी. पडला का? फोडून टाकते पत्र्याचा घड काढू. मूड द्या, मुळा आलास तू. हॅलो, नाही अगं माझी 4 मजली बिल्डिंग आहे. हो, एकटीच राहते मी माझ्या 4 मजली बिल्डिंगात. हो, बरं ऐक ना. हो काका काढते, थोडा फोन होता अर्जंट म्हणून. काका काढते. बरं ऐक ना गं, ॲक्च्युली माझी BMW रेडी झाली आहे, सो मला जायचं आहे थोडं बाहेर. ठेवू का मी? हो बाय.